आणि अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी मध्ये 15 पोलिसांचा समावेश असेल। ठाणे शहर गुन्हे शाखेचे 6 पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी घटनेचा तपास करणार आहे। गोळीबारामध्ये जखमी झालेले संजय शिंदे आणि निलेश मोरे यांचाही एसआयटी मध्ये समावेश असेल। एन्काउंटर प्रकरणी एसआयटी मध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे आणि यामध्ये जे पोलीस या एन्काउंटर मध्ये सहभागी होते त्यांचा देखील समावेश असणार आहे। 15 पोलिसांची एसआयटी गठीत करण्यात आली आहे। सूरज ओझा आपल्याला अधिक अपडेट देईल। सूरज, नक्की हा जो एसआयटी आहे पण सांगतायत 15 लोकांची एसआयटी, ती एसआयटी अक्षय शिंदेवर जो तिसरा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये त्याची पत्नी तक्रारदार होती, त्यामध्ये तपास करण्यासाठी तो 15 लोकांचा तो पथक तयार करण्यात आला होता आणि त्यातच जो पीआय संजय शिंदे आहे तोही देखील त्याचे भाग होते, त्याची एक मेंबर होते आणि त्यामुळेच ह्या प्रकरणी जेव्हा आरोपीची कस्टडी घ्यायची होती त्यासाठी ते तळोजा जेलला गेले होते आणि कस्टडी घेण्यासाठी घेऊन ते परत ठाण्याच्या दिशेने येत होते। म्हणून जेव्हा मुंब्रा बायपास इथे आले त्यावेळी हा एन्काउंटर झालेला आहे। तर ही जी 15 लोकांची आपण यादी बघतायत, हे 15 जण तेच आहेत जे अक्षय शिंदेवर दाखल असलेली जी FIR आहे त्याचा तपास करणार होते, मात्र त्याच्या आधी हा एन्काउंटर झाला आणि अक्षय शिंदेची मृत्यू झाली। ह्यात महत्त्वाचं म्हणजे एक अजून मोठी अपडेट अशी आली आहे की आता या एन्काउंटर नंतर आता मुंब्रा पोलिसांनी अक्षय शिंदेवरच एक नवीन गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात जो तक्रारदार आहे तो एन्काउंटर करणारा जो अधिकारी आहे संजय शिंदे तो तक्रारदार आहे। जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।